मी येत होतो तिकडंच. काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? हे छोटासा प्रॉब्लेम झाला होता थोडा. अच्छा, तिथं आल्यावर सांगतो ना. चालते भाऊ, सावकाशी आहे. हा, सिडकोला आला की फोन कर मला, काय काय नाही बघू आपण. सिडकोला आल्यावर करतो कॉल. ठीक आहे, आरामाने आहे. हां, हा बाई. ओके. त्यानं कुठेस? क्रिकेट खेळतोय. आवरून लवकर घरी ये, आपण बाहेर जाऊ. ठीक आहे, आलोच. हा, ये लवकर. दूर दूर चालली आज माझी सावली, दूर दूर चालली आज माझी सावली, कशी सांजली पुरी गोठली, उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती. बरं ठीक, सांग बरं आता काय विषय. बाई, माऊ नावाची मुलगी आहे, मानसी नाव आहे तिचं. त्या गैरसमजामुळे ती गेली. मी त्याच्यानंतर आहे ना त्याच्या हॉस्टेलला पण गेलो. त्या हॉस्टेलला पण नाही आहे. ती कॉल करते तेव्हा बसून ती कॉलच रिसिव्ह करत नाही आहे. बिलकुल रिस्पॉन्स देत नाही आहे. बरं, हॉस्टेल म्हणजे कोणतं हॉस्टेल? कॉलेजला आहे का? हा, देवगिरी कॉलेजला आहे. मी हॉस्टेलला जाऊन आलो. हॉस्टेलला नाही आहे काय एज्युकेशन? ती बीकॉम सेकंड इयरला आहे. सेकंड इयरला आहे. हा, चल माझ्यासोबत कॉलेजला जाऊ, पण माझी खूप फ्रेंड आहे. हरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो. स्नॅप 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 स्नॅप. अरे स्वप्नीलचा कॉल. हॅलो. हा, स्नॅप, स्वप्न बोलतो. हां बोल ना. कुठे आहेस तू? कॉलेजलाच ना? मी येतोय कॉलेजला, मला एक अर्जंट काम आहे तुझ्याकडे. अरे मी कॉलेजला नाहीये, मी कॅफेला आली होती. कोणतं कॅफे? कॉलेजच्या बाहेर कॅफे टू हार्ट्स म्हणून, तिथे आहे मी. टुवर्ड्स जी जी सी ना? तू येतोय का? ठीक आहे, आवाज मी 5 मिनिट थांबतो, मला अर्जंट काम आहे तुझ्याकडे. हा ये ना मग. हा ठीक आहे. माझे एक फ्रेंड आहे स्नेहा म्हणून, हा, पण सेकंड इयरलाच. देवगिरी कॉलेज. ठीक आहे, कॅफेमध्ये बसले, आपण तुझ्याकडे जायचं. ठीक आहे, चला. अरे कसं काय आज खूप दिवसानंतर? अरे काही नाही, असंच काम निघलं तुझ्याकडे एक, त्याच्यामुळे आलो. मला ऐक ना, हा माझा भाऊ आहे डी. तू जाणलाच नाहीस ना? हो, तुला कसं माहिती? तुला कसं माहिती? मे बी माझी फ्रेंड आहे मानसी. येस 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 येस. तिच्यासाठीच आलोय आम्ही. त्याच विषयाबद्दल तुला बोलायचं होतं, म्हणून मी एवढं इमर्जन्सी तुला भेटायला आलो. काही झालंय का तुमच्या? कारण मी लास्ट नाईट तिला कॉलवर रडताना बघितलंय. मी तुझं नाव पण ऐकलं तेव्हा. हो, ती रुसली आहे माझ्यावर. मी आहे ना तिच्या हॉस्टेलला पण बघितलं.
म्हटलं तिला खूप ट्राय केलं मी कॉलची, ती कॉल ऍक्सेप्ट करत नाहीये. कुठे आहे ती? ती हॉस्टेलवर नाहीये, ती गावी गेलीये. प्लीज ऐक ना, मी खूप प्रेम करतो तिच्यावर. मला सांग ना तिचं नाव कोणतं, सांग ना. ती कन्नडला राहते. कन्नडमध्ये सोयगाव म्हणून एक गाव आहे. हा. मला एवढं प्रॉपर नाही आठवत आहे. तिथे राहते ती. घर कुठे आहे, काही गावात वगैरे माहिती आहे तुला? एवढं तर नाही, बट तू सोयगावला जसं पोहोचशील ना, लेफ्ट साईडलाच तिचं रोड टचच घर आहे. बाई चल आपण जाऊयात. नाही डी ऐक मी काय म्हणतोय ते गाव खूप लांब आहे. बाई चल आपण जाऊयात. नाही डी ऐक मी काय म्हणतोय ते गाव खूप लांब आहे, आपल्याला जायला 3-4 तास लागतात. हा मग लागू दे ना, जाऊ आपण. डी आज नको, आपण उद्या जाऊ, उद्या दुपारपर्यंत निघू आपण. नाही. मी पुढचं काय ते नियोजन लावून ठेवतो. तू आज ट्रॅव्हल करून आलाय, तू घरी आराम कर. आज नाही, पहिली मी दिवस नाही माझी. थकलो, मी नाही थकलो. आपण जाऊयात. नाही, मी- आज जायचं नाही डी, आपण उद्या जाऊ 100%. माझं मन नाही लागायला येत. ती माझ्यासाठी, माझ्यासाठी प्लीज आपण उद्या जाऊ. ठीक आहे, उद्या लवकर चला, आता आपण घरी जाऊ. कोण पाहिजे? मी डी आहे. मानसीच घरी आहे का? हो सर, तुम्ही काय काम करणार? आम्ही तिच्या कॉलेजचे फ्रेंड आहे, फोन लागत नाही म्हटलं विचारावं. तू रेडी आहे का? हा ठीक आहे ना, चल भेटू. हा बोलतो ना, थोडा आराम बसून बोल. काय काम काढलं? माणसं कुठे आहे ना ती. पण पहिल्या मला एक गोष्ट सांग, तुमच्या दोघांमध्ये काय झालं रे? काय नाही, काय नाही झालं. तुझ्या काही गोष्टी आल्यात माझ्या कानावरती, काय ऐकलंय मला, सगळं सांगितलं. काय झालं? ते सगळं जाऊ दे, पण तुझ्यासारख्या पोरांना मी खूप चांगला वागतो. काय आहे, पहिले पोरींना फोन करता, नंतर त्यांना प्रेमात फसवता, नंतर त्यांचा फायदा होतो का? हा, दादा हे तुम्ही चुकीचा विचार करताय. चुकीचा विचार करत नाही की तुम्ही असंच करता, हे मला माहिती आहे. दादा खरंच तुम्हाला गैरसमज झालाय. गैरसमज झाला मला. हा, गैरसमज झाला. एक फोन लावला ना, तुम्हाला ठिकाणी त्या पायावरती जाऊ देणार नाही वापस. काय? तू मागा सर. हा, तो कोण आहे? हा कोण बोलतोय? भाऊ आहे माझा. मोठा भाऊ आहे. तू आला ना घरामध्ये, एक गोष्ट सांगू दादा. मी तिच्यासाठी कोणाला फोन लावू शकतो. आणि बोलू शकतो. दादा तुम्ही काय करते? तू इथे काय करतोय? तू इथे काय करतोय? काय नाही, तुझ्यासाठी मारायच्या आणि मारायच्या गोष्टी करतोय का? का पण आता? काय असतं माहितीये का, जर कुठला व्यक्ती प्रेम करतो आणि जर तो बोलतो की त्याच्यासाठी मरायला पण तयार आहे, मानसी तो पोरगा चांगला आहे. विचार कर त्याच्यावर. का कळलं? त्या दिवशी तर नाही ओळखतोस तुम्हाला, आता का? सॉरी त्यासाठी, मला तेव्हा ओळखच नाही आली. आणि तुम्हाला काय गरज होती? तू माऊ होती, तिला बनवलंय. माझी फ्रेंड मला बोलली ती आपण का आलो इथे? डी येतोय, आपण त्याला भेटायला आलो. डी कोण? डी माझं BF आहे. अच्छा, मला फोटो दाखव. हो, त्याने मला नाही बघितलंय, पण मी त्याला बघितलंय. छान आहे ग. एक काम करायचं का, आपण ना याची परीक्षा घेऊया. माऊ म्हणून मी जाते आणि तू असं दाखव की तू माझी मैत्रीण आहे. कारण मग कळेल आपल्याला त्या मुलाचा स्वभाव कसा आहे, की कशावरती प्रेम करतोय तो नक्की इतक्या लांबून येतोय. तर आपण बघूया. ठीक आहे, चालेल, तू जसं म्हणाल तसं करूया. चालेल चल. त्यात फेल झालं, तू नाही ओळखलं. बघ मग मी तुला बोलली होती ना की तो तुझ्यासोबत टाइमपास करायला आलाय. बरोबर बोलते. रॉंग नंबरवर प्रेम करून इतक्या लांबून कोणी येतं तरी का? पहिल्या साधं पहिल्या भेटीत तो तुला ओळखू नाही शकला. लॉंग टर्म कोण जाते ना ना. ते झालं. एकदा त्याला बोलून जाऊ का? लेडी झालीस का तू? काही गरज नाही त्याला बोलायची. त्यातला नंबर ब्लॉक कर, मेसेज वगैरे काहीच करू नको.
काय बोलणार मी आता तुला, तू मला ओळखलंच नाही. सॉरी ऐक ना प्लीज, मी तुझ्या किती प्रेम करतो माहिती नाही. अरे काय प्रॉब्लेम आहे, होतं ना गलती सगळं. नाही, तू त्या दिवशी तिला माऊ बोललास, आज मला माऊ बोलतोस, उद्या कोणी आलं तिला माऊ बोलशील. नाही होणार तसं. मी काय करू तू सांग, काय करू? तू प्रूफ करून दाखव तू खरंच माझ्यावर प्रेम करतोस मग. तू सांग काय करू तुझ्यासाठी? मी तर उडी मारू, नाही नको. हा, तू समजून घे ना काय आहे. हा. असं कधी फक्त तू चिडत नको जाऊ. नाही चिडणार मी, पण आपल्या प्रेमासाठी मी एक पाऊल पुढे घेईन तर तुला 99 घ्यावं लागेल. जमेल ना? म्हणजे 100 पावलं तरी संपणार आहे आपलं. अरे तुला समजतच